लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतात जी चांगल्या प्रकारे बोलू शकतात, तर त्यांना तुम्ही एक सूत्र नक्की म्हणजे नक्की शिकवलं पाहिजे, ज्यामुळे त्यांची अभ्यासात एकाग्रता वाढते, त्यांची बुद्धिमत्ता चांगली होते, कोणतीही गोष्ट त्यांना लक्षात राहायला देखील मदत होते आणि मुलं थोडा वेळ स्वस्थ बसायला शिकतात। तर असा तो कोणता सूत्र आहे की जो मुलांना शिकवला पाहिजे आणि त्यांनी तो रोज म्हटला देखील पाहिजे, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, हल्लीची मुलं खूप चंचल झाली आहेत आणि या चंचल होण्यामागचं कारण आहे ते म्हणजे मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांसारख्या गोष्टी सतत त्यांच्या समोर असणं, सोशल मीडिया जास्त वेळ बघणं हे देखील त्याला कारणीभूत आहे। त्यांच्यासमोर हे सतत आभासी जग असतं आणि त्यामुळेच ती जास्त चंचल झालेली आहेत। त्यामुळेच मुलांना आभासी जगापासून दूर करणं गरजेचं आहे। मुलांनी शांत, एकाग्र होणं आणि स्वस्थ बसणं देखील गरजेचं आहे। त्यामुळेच आपण हे सूत्र मुलांना शिकवायचं आहे। तर नेमकं ते कोणतं सूत्र आहे तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं जरूर लिहा आणि तुम्ही जर आपले व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सूत्र बघणार आहोत तर ते रोज म्हटल्याने लहान मुलांना त्याचा काय फायदा होतो, त्यांच्या मनावर काय परिणाम होतो ते आपण जाणून घेणार आहोत। जे सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे ते निश्चितच तुम्हाला माहीत असेल। तर आपल्याला लहान मुलांना जे सूत्र शिकवायचं आहे ते म्हणजे गणपती सूत्र। गणपती सूत्र आणि गणपती अथर्वशीर्ष हे दोन वेगवेगळे सूत्र आहे। आपल्याला लहान मुलांना गणपती सूत्र शिकवायचं आहे, गणपती अथर्वशीर्ष नाही। गणपती सूत्र आहे ते नारद पुराणातून घेतलेलं आहे। संस्कृतमध्ये हे सूत्र आहे, त्याचं मराठीत देखील भाषांतर केलेलं आहे। कारण संस्कृतमध्ये म्हणणं जर कठीण जात असेल तर आपण ते सूत्र मराठीत देखील म्हणू शकतो। लहान मुलांसाठी संस्कृतपेक्षा मराठीमध्ये गणपती सूत्र म्हणणे जास्त सोपे जाईल। तर आपण मराठीमधील जो गणपती सूत्राचा अनुवाद आहे तो बघूया। साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती। प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन। देवनावे अशी 12, तीन संध्या म्हणे नर, विघ्नभीती नसे त्याला प्रभो तू सर्वा सिद्धी। विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती। जपता गणपती स्तोत्र, 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय। नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले। तर असं हे गणपती स्तोत्र आपल्या घरातील लहान मुलांना आपण आवर्जून शिकवायचं आहे। बुद्धीची देवता म्हणून गणपती बाप्पाला ओळखलं जातं, त्यामुळे हे स्तोत्राचं दररोज लहान मुलांनी पठण केल्याने त्यांना गणरायाच्या कृपेने विद्येचा आशीर्वाद मिळतो, त्यांच्या बुद्धीचा विकास होतो, त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढायला देखील मदत होते। हे स्तोत्र तुम्ही लहान मुलांना सकाळी लवकर उठून स्नान करून मग त्यांच्याकडून हे स्तोत्र तुम्ही म्हणून घ्यायचं आहे। आता शाळेची सकाळी बऱ्याच जणांची गडबड असते, त्यामुळे सकाळी हे स्तोत्र म्हणणं शक्य झालं नाही तर हे स्तोत्र तुम्ही लहान मुलांकडून संध्याकाळी म्हणून घेऊ शकता। संध्याकाळी गणपती बाप्पा समोर दिवा लावून तुम्ही सुद्धा लहान मुलांसमोर बसायचं आणि त्यांच्याकडून या स्तोत्राचं पठण करून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचे योग्य ते परिणाम लहान मुलांना मिळतील। हे स्तोत्र लहान मुलांनी का म्हटलं पाहिजे तर या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थ्याला मिळे विद्या, त्यामुळे विद्यार्थ्याला विद्येचा लाभ व्हावा
म्हणून आपल्याला लहान मुलांकडून हे स्तोत्र म्हणून घ्यायचं आहे. तुम्ही लहान मुलांना या स्तोत्राचा अर्थ देखील समजावून सांगवायचा आहे. बऱ्याच लहान मुलांचा आवडतं देवता गणपती बाप्पा असतो, त्यामुळे त्यांच्याकडून गणपती बाप्पासाठी एखादं स्तोत्र तुम्ही म्हणून घेऊ शकता आणि यातूनच लहान मुलांना देखील देवपूजेची आवड निर्माण होते. गणपती स्तोत्र छोटंसं आहे, 8 श्लोकांचंच आहे, त्यामुळे लहान मुलं हे स्तोत्र दररोज म्हणायला कंटाळणार देखील नाही. नारद पुराणातून हे घेतलेलं स्तोत्र संकटनाशक स्तोत्र आहे, त्यामुळे लहान मुलांच्या कुठल्याही संकटात असो तर त्या संकटातून हे गणपती स्तोत्र रक्षण करणार आहे. साधारणतः 5 वर्षाची, 6 वर्षाची शाळेत जाणारी, कॉलेजला जाणारी मुलं असतील तर या मुलांना तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सांगायचं आहे. गणपती स्तोत्रामध्ये गणपतीची 12 नावे सांगितलेली आहे. त्याचबरोबर जे कोणी न चुकता 6 महिने कंटिन्यू हे स्तोत्र म्हणतं तर त्याला इच्छित फळ नक्की प्राप्त होतं, असं देखील या गणपती स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. हे स्तोत्र फक्त लहान मुलंच नाही तर आपण देखील म्हणू शकतो, मोठी माणसं देखील हे स्तोत्र म्हणू शकतो. ज्यांना कोणा पुत्रप्राप्ती होत नसेल तर ते देखील हे स्तोत्र म्हणू शकतात. हे स्तोत्र पाठ करण्यासाठी देखील खूप सोपं आहे. लहान मुलांना जेव्हा तुम्ही सुरुवातीला हे स्तोत्र शिकवाल तर त्यांच्याकडून दररोज तुम्ही एक श्लोक व्यवस्थित पाठ करून घ्या. एका श्लोकाचे व्यवस्थित उच्चार आलं की त्यानंतर दुसरा श्लोक, तिसरा श्लोक असे करत 8 श्लोक तुम्ही लहान मुलांना शिकवू शकता. संस्कृत त्यांना म्हणायला जर अवघड जात असेल, अगदीच 5-6 वर्षाची मुलं असतील तर त्यांना संस्कृतमधील गणपती स्तोत्र म्हणायला अवघड जाईल, शिकणं अवघड जाईल. त्यामुळे त्यांना तुम्ही सुरुवातीला जे मराठीत मी आत्ता सांगितलं ते श्लोक शिकवा. आणि जे मोठे मुलं असतील, कॉलेजला जाणारे असतील, 10वी-12वीचे मुलं असतील किंवा आपण असू तर आपण संस्कृतमधीलच गणपती स्तोत्र म्हणू शकतो. ज्यावेळेस आपण लहान मुलांना गणपती स्तोत्र शिकवणार आहोत त्यावेळेस ते मोबाईलमध्ये बघून न शिकवता तुम्ही एका पानावर व्यवस्थित एका वहीवर लिहून काढलं तर आपलाही मोबाईल बाजूला होईल आणि लहान मुलं देखील मोबाईलपासून, लॅपटॉपपासून, टीव्हीपासून त्यांची सवय हळूहळू कमी होईल आणि आपला देखील फायदा आहे त्यामध्ये. आपण देखील या सर्व आभासी जगापासून दूर राहायला शिकू. हल्लीचं जग स्पर्धेचं आहे, धकाधकीचं आहे, ताणतणावाचं आहे. त्यासाठी आपल्याला लहान मुलांना तयार करायचं आहे. त्यांना थोडंसं शांत देखील राहता आलं पाहिजे, थोडा वेळ स्थिर देखील बसता आलं पाहिजे. यासाठीच आपल्याला लहान मुलांना ही गणपती स्तोत्राची सवय आत्तापासूनच लावायची आहे. कुठलीही परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये आपली मुलं डगमगली नाही पाहिजे. परिस्थितीशी 2 हात त्यांना करता आलं पाहिजे. परिस्थिती लढायला मुलांनी शिकलं पाहिजे. त्यासाठी त्यांचं आत्मिक बळ वाढलं पाहिजे. तर आत्मिक बळ हे कुठल्या तरी साधनेतूनच वाढत असतं. त्यासाठीच आपल्याला लहान मुलांना हे गणपती स्तोत्र शिकायचं आहे. गणपती संकटनाशन स्तोत्र लहान मुलांना आपण शिकवायचं आहे. लहान मुलांसाठी लाडक्या गणपती बाप्पाची साधना उत्तम आहे. जेव्हा मोठेपणी मुलं परिस्थितीशी लढायला शिकतील, त्यांच्यावर काही संकट येतील तर तेव्हा आपली मुलं देखील भक्कम झालेले असतील. गणपती स्तोत्र त्यांचं रक्षण करेल. गणपती बाप्पा त्यांचं संकटांपासून नक्कीच रक्षण करेल. लहानपणापासूनच जी आपली मुलं गणपती बाप्पाची भक्ती करतायत तर ती भक्तीची शक्ती मोठेपणी देखील नक्कीच त्यांच्याबरोबर राहील. म्हणूनच मंडळी, आपल्या लहान मुलांना हे स्तोत्र आपण नक्की शिकवायचं आहे. दररोज त्यांच्याकडून आपण देखील म्हणून घ्यायचं आहे. लहान मुलं ही निरागस असतात, देवाघरची फुलं असतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडून हे गणपती स्तोत्र नक्कीच म्हणून घेऊ शकतो. आणि लहान मुलं कोणतीही गोष्ट पटकन कॅप्चर करत असतात, पटकन शिकत असतात. त्यासाठी तुम्ही सलग 8 दिवस एक श्लोक जरी शिकवला तरीही 8 दिवसात मुलांचं हे गणपती स्तोत्र पाठ होऊ शकतं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील लहान मुलांना कोणतं स्तोत्र शिकवायचं आहे ज्यामुळे मुलांचा आत्मिक विकास होईल, बौद्धिक विकास होईल, याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुमची मुलं देखील गणपती स्तोत्र म्हणता का, किंवा आणखी कोणत्या स्तोत्राचा जप तुमची मुलं करतात ते मला कमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.